आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. 7च्या 70 बातम्या बघूया. मध्यरात्री जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांचं विधान भवनाच्या गेटवर आंदोलन. कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. विधान भवनाच्या गेटवर आव्हाडांचं आंदोलन. नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तासभर पोलीस कार अडवली. यावेळी पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून मागे खेचलं. मध्यरात्री रोहित पवार आंदोलनस्थळी दाखल झाले होते. आव्हाडांनी केलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवला. आमदार जितेंद्र आव्हाड यांना व्हॉट्सअप मेसेजवर पुन्हा शिवीगाळ करत धमकी. गोपीचंद पडळकरांचे सहकारी अमर कोळींवर गुन्हा दाखल करण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. विधान भवनात झालेल्या राड्या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून एकमेकांना दिलगिरी व्यक्त. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या प्रकरणात मध्यस्थी. तरीही विधानसभा अध्यक्ष आणि सभापती या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे लक्ष. विधान भवनात हाणामारी होणं हे अत्यंत चुकीचं. झालेली घटना ही योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर याबाबत अध्यक्षांना कळवलं असून कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती. विधान भवन परिसरात आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी. अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या हाणामारीचा अहवाल मागवलाय. उद्धव ठाकरेंकडून गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा गुंड असा उल्लेख. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, ठाकरेंची मागणी. विधिमंडळामध्ये झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, सुनील तटकरेंची मागणी. जे विधिमंडळ अभ्यासू आणि सुसंस्कृत नेत्यांनी समृद्ध होतं तिथे शिवीगाळ, हाणामारी होणं दुर्दैवी. विधिमंडळातील हाणामारी म्हणजे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचं अपयश, सुषमा अंधारेंचं वक्तव्य. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित. या संदर्भात मुख्यमंत्री उत्तर देतील. यावेळी अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्यावर गोंधळ होण्याची देखील शक्यता आहे. जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडी राज्यपालांची भेट घेणार. सकाळी 11:30 वाजता महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेटीसाठी रवाना होणार. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारांसह घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. विरोधी पक्षनेते पदासह अनेक विषयांवर चर्चा. तर ठाकरेंनी हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक मुख्यमंत्र्यांना दिलं. हिंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंचा मीरा भाईंदरमध्ये दौरा. यावेळी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तसंच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत ते संवाद साधणार. मनसेचा नवा टीझर लॉन्च झालाय. आज मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन. मराठी मोर्चाला दिलेल्या प्रतिसादासाठी मराठी जनतेचे राज ठाकरे सभेच्या माध्यमातून आभार मानणार. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांना मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे. जानकर ज्या जात प्रमाणपत्रावर निवडून आले त्यावर संकल्प डोळस यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी आता 30 जुलैला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पश्चिम विदर्भातील आमदारांसोबत बैठकीला रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांची बैठक. राज्यात कृत्रिम वाळू धोरणाची कार्यपद्धती जाहीर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधानसभेत निवेदन. एका जिल्ह्यात 50 क्रशर्स देणार असून आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन. गोरेगावच्या आरे कॉलनीत अनधिकृत गोदामाच्या बांधकामाविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक. या प्रकरणी पोलिसांनी 7 दिवसात गुन्हा दाखल न केल्यास कोर्टात जाणार असल्याचा सोमय्यांचा इशारा. मुंबईच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना हक्काची घरं मिळावीत यासाठी पोलीस पत्नी एकता मंच यांचं आंदोलन. शिष्टमंडळानं उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर, तर इंदूरनं सलग 8 वेळा पटकावला पहिला क्रमांक. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनराणी टॉय ट्रेन पुन्हा दाखल. वनराणीच्या सध्या चाचणी फेऱ्या सुरू आहेत.
पुण्यात इंदूर शहराच्या धर्तीवर रॅम्पचे यांत्रिकीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं नियोजन, तर कचऱ्याची वाहतूक बंदिस्त पद्धतीनं करण्यात येणार. पुण्याहून 4 नव्या वंदे भारत ट्रेन आता धावतील. शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगावपर्यंत पुणेकरांना वंदे भारतनं प्रवास करता येईल. मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची आझाद मैदानात जोरदार निदर्शनं. कंत्राटी पद्धत रद्द करा, कायम स्वरूपाची नोकरी द्या या मागणीसाठी आंदोलन. कल्याणमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण, खासगी रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू, तर रुग्णाची प्रकृती स्थिर. केडीएमसी मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला यांची माहिती. नवी मुंबईचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार. मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती होणार. बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखेरणे, घणसोली आणि ऐरोलीत पाणीबाणी. खारघरमध्ये गेल्या महिनाभरापासून पाण्याचा पुरवठा नाही. संतप्त रहिवाशांचा सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 32% पाऊस बरसलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाल्याची माहिती. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते एमजीएम युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर.